धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच निर्वेद्य वादिनीमेवं मनोर्दुहितर मुनिः दयालुशालिनी माह शुक्लाभिव्याहृतं स्मरन्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकांचा संवाद भागवताच्या प्रारंभापासूनच चाललेला आहे आणि आता मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादातून ही कपिल महामुनीची कथा आपणासमोर साकार होत आहे. मैत्रेय आणि विदुर यांचा हा जो संवाद आहे तो शेष परंपरांतर्गत संवाद आहे आणि या ठिकाणी मैत्रेय विदुराला सांगतात आणि याच वेळेला कर्दम देवहूती यांच्या संवादांतर्गत कर्दमाने देवहूतीला तिचे सर्व मनोरथ परिपूर्ण केले, तिच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण केल्या. कामग विमानामधून सर्व क्षेत्र तीर्थ त्याचप्रमाणे विहारस्थान देवांची विहारस्थानं अप्सरांची विहारस्थानं या ठिकाणी जाऊन अत्यंत मुक्तपणाने क्रीडा केल्या. त्याचप्रमाणे भोग त्या ठिकाणी भोगले, सुखाचा अनुभव घेतला. हा सगळा योग मार्गाच्या साह्याने त्यांनी केला आणि या वेळेला 9 मुली त्यांना झाल्या. 9 मुली झाल्यानंतर कर्दम महर्षी आणि देवहूती हे परत आपल्या आश्रमात आले. आल्यानंतर कर्दम महर्षींनी सांगितलं, मी आता निघालो, मला आत्मकल्याण करण्यासाठी मी वनांतर्गत जाणार आहे. हे ऐकल्यानंतर देवहूती म्हणाली, महाराज अहो आपण अर्धवटच काम केलं. अहो या मुलींना जन्म देण्याचं काम आपण केलं हे खरं आहे, पण या मुलींना आपापल्या घरी सुखाने संसार त्यांनी केला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण करण्यासाठी त्यांची लग्न कार्य करणं ही देखील तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही यांची लग्न कार्य करा आणि यांचं लग्न झाल्यानंतर मी एकटीच राहील. तेव्हा माझ्या पोटी पुत्राचा जन्म झाला तर खऱ्या अर्थानं मला कृतार्थता प्राप्त होईल आणि मी या ठिकाणी मुक्त होईल. हे ऐकल्यानंतर त्यांनाही स्मरण झालं की भगवंतांना त्यांनी मागणी मागितली होती की तुमच्यासारखा पुत्र मला हवाय. तेव्हा भगवंतासारखा पुत्र म्हणजे भगवानच स्वतः त्यांच्या पोटी जन्माला येणार होते. मा खिदो राजपुत्री इथं. मग ऋषी म्हणू लागले, कर्दम महर्षी म्हणू लागले, मा खिदो राजपुत्री इथं. हे राजपुत्री, खेद करू नकोस, दुःख करू नकोस. आत्मानं प्रत्यनिंदते. लवकरच तुझ्या पोटी भगवान विष्णू जन्माला येणार आहेत. भगवांस्ते क्षरो गर्भ मधुरात संप्रपत्स्यते. लवकरच भगवान विष्णू आपल्या पोटी जन्म घेणार आहेत आणि तू जे तप केलंस, विनाकारण देव कुठेही जन्माला येत नाहीत. कोणत्याही ठिकाणी अहो साध्या आपण बघतो ना की एखाद्या जमिनीमध्ये एखादी जमीन निकृष्ट दर्जाची असते. मग निकृष्ट दर्जाच्या जमिनीत काय ऊसासारखं पीक येईल काय, शेंगासारखं पीक येईल का, गव्हासारखं पीक येईल का? नाही येणार. का बरं? अहो निकृष्ट जमीन आहे, खरड्या बरड्याची जमीन आहे. अशा जमिनीमध्ये अहो पीक सुद्धा जिथं चांगलं येत नाही, सुपीक जमिनीतच पीक चांगलं येतं. म्हणून सुपीक असणारं क्षेत्र म्हणजे संयम, शांतता, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या तपस सामर्थ्याने युक्त असलेले जे आहेत त्यांच्याच पोटी भगवंताचा जन्म होत असतो. जर साधं पीक खरड्या बरड्याच्या जमिनीत येत नाही, ज्याला आपण खराब जमीन म्हणू, खरड्या बरड्याची उतरणीवरची जमीन म्हणू, पांढरं रान म्हणू, अशा ठिकाणी
काय येणार आहे हो, काही येत नाही म्हणले. हुलगे पेरले तरी सुद्धा येत नाहीत. तेव्हा अशा जमिनीत जर पीक येत नाही तर भगवान कसे येतील? ते म्हणतात तुझा संयम, तुझे नियम, तुझं तप, तुझं दान, तुझी व्रतचर्या हे खरोखर एका दृष्टिकोनातून एक पात्रता निर्माण करणार आहे. तू एक पात्रता निर्माण केलीस. धृतव्रतासी भद्रंते दमेन नियमेन च. धृतव्रतासी भद्रंते, तू धृतव्रत बंदच करून तू व्रत धारण केलेस. दमेन नियमेन च, यम नियम प्राणायाम, अंतर इंद्रिय निग्रह, बहिर इंद्रिय निग्रह तू केलेला आहे. तपो द्रविण दानैश्च श्रद्धयाचेश्वरम भज. आणि म्हणून आपल्या पोटी भगवान विष्णू अवतीर्ण होणार आहेत. तेव्हा आता आणि तेच तुझ्या या ठिकाणी मनातल्या सगळ्या संशयाला दूर करतील, तुला ज्ञान प्राप्त करून देतील. चेता हृदय ग्रंथीर्मौदर्या ब्रह्मभावना. ब्रह्मरूपाने तू त्यांच्याकडे पहा, ब्रह्म स्वरूपाने तू त्याच्याकडे पहा. तो पुत्र म्हणून बघू नकोस, ब्रह्म म्हणून पहा. तेव्हा तुझ्या मनातले सगळे संशय ग्रंथी, अज्ञान ग्रंथी तो नष्ट करेल. मैत्रेय म्हणतात विदुरा, याप्रमाणे हे सांगितलं कर्दमाने. आणि देवहूत्यापि संदेशम गौरवेण प्रजापते हे सम्यक सदाय पुरुषम कुटुसम अपृत गुरुम. त्याप्रमाणे कर्दमम वीर्यमापन्नो, यावेळेला कर्दम महर्षी आणि देवहूती यांच्या पोटी भगवान मधुसूदना, लवकरच भगवान मधुसूदनाचा जन्म झाला. ते प्रगट झाले आणि अबादयम तथा तदा व्योमनी वादित्राणी घना घना. गोपाल कृष्ण भगवान की जय. कपिल महामुनी की जय. कपिल महामुनींचा जन्म. या ठिकाणी कपिल यांना आपण महामुनी म्हणतो, परंतु कपिलाचार्य म्हणतो. कपिल हे देव आहेत, ते ईश्वराचा अंश आहेत, विष्णूचा अंश आहेत. ते जन्माला आल्याबरोबर आकाशामध्ये दुंदुभे वाजल्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी वर्णन केले व्योमनी वादित्राणी घना घना. हा आकाशामध्ये देवांनी दुंदुभे वाजवल्या, अप्सरा नृत्य करू लागल्या, पुष्पवर्षाव झाला. गायंती तंस्म गंधर्वा नृत्यंत अप्सरसो मुदा. आकाशामध्ये अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्वांनी गायन गायला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे वाद्य वाजायला सुरुवात केली. आकाशातून पुष्पवर्षाव झाला. पेतो सुमनसो दिव्या खेचर दाहा तसे दुसरे सर्व भंस मनांशीच. आणि भगवान जन्माला आले याचं प्रतीक काय, तर सगळीकडे आनंद निर्माण झाला. सगळ्या दिशा, भगवान गोपालकृष्ण जन्माला आले तेव्हाही असंच वर्णन आहे की सर्व दिशा प्रसेंदे दुर्गगनम निर्मलोडू गणोदयम. सगळीकडे उडूगण हा निर्मल झाला. आकाशातल्या चांदण्या चमकू लागल्या, दिशा अत्यंत स्वच्छ झाल्या आणि रात्र असताना सुद्धा भक्क प्रकाश पडला असं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे इथे सुद्धा प्रसेदुष्ट दिशा सर्व दिशा सगळ्या प्रकारच्या उजळल्या आणि सर्वत्र सगळ्या मनांना, लोकांना देखील आनंद झाला. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मनांशीच अंभांशीच मनांशीच, सर्व लोकांच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण झाली, आनंद निर्माण झाला. काही न होता एखादी गोष्ट झाली तर एखाद्या व्यक्तीला आनंद होईल, लॉटरी लागली तर एखाद्या व्यक्तीला आनंद होईल, पण सगळेच लोक जेव्हा आनंदी होतात, सर्वच लोकांना जेव्हा आनंद वाटायला लागतो, तेव्हा त्याचा अर्थ असा समजावा की भगवान जन्माला आले. सगळेच लोक जेव्हा दुःखीत आहेत तेव्हा समजायचं की काही ना काहीतरी दुःख होत आहे, काही ना काहीतरी अरिष्ट येणार आहे. सगळं जग, म्हणून आपण म्हणतो ना की ईश्वर हा या ठिकाणी सर्व समाजामध्ये आपल्याला दिसतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा समाज आनंदी असतो तेव्हा तेव्हा भगवान आनंदी आहे, भगवंताचा आविष्कार तिथे आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि जेव्हा समाज दुःखी आहे तेव्हा समजायचं भगवंता कोपलाय. म्हणून रामदास स्वामींनी वर्णन केलंय ना की जेव्हा समाज आनंदी असतो, लोक आनंदी असतात, तेव्हा भगवान आनंदी, भगवंताची कृपा आहे असं समजावं. त्याप्रमाणे प्रसेदुष दिशा सर्व आंबांशीच मनांशीच तत्कर्दमाश्रमपसपदम सरस्वत्या परिचितम. ज्याप्रमाणे सरस्वती नदीच्या तटाकावर जो आश्रम होता तिथे प्रत्यक्ष भगवान कपिल महामुनी प्रगट झाले. कपिलांचा जन्म झाला आणि सर्वांना आनंद झाला.
कपिल हे तत्वसंख्यान विज्ञप्ते जात विद्वानज स्वराट. हे पुढे कपिल महामुनी हे तत्वसंख्या म्हणजे तत्वज्ञान विवेचन करणार आहेत. ते या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान सांगणार आहेत. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवंत विष्णूचा अंश म्हणून ते या ठिकाणी जे गेलेलं ज्ञान आहे ते पुन्हा परत आपल्याला प्राप्त करून देणार आहे. याप्रमाणे प्रशिष्यमाणे स्वरसुभे कर्दमम चेदभ्यगात. याप्रमाणे कर्दम महर्षी कर्दमाच्या श्रेष्ठ दर्जाचे असणारे भगवंताचं स्वरूप म्हणून भगवंताचा अंश म्हणून कर्दम यांनी प्रत्यक्ष कपिलाचार्यांना या ठिकाणी जन्म दिला. कपिल महामुनी, कपिलाचार्य, कपिल देव. यानंतर आता ह्या 9 मुली झालेल्या होत्या. ह्या 9 मुलींचे विवाह करायचे तर काय करावं हा प्रश्न पडला. परंतु ब्रह्मदेवाने आधीच गाठी बांधून ठेवलेल्या होत्या. याप्रमाणे ब्रह्मदेव या 9 ब्रह्मर्षीसह वरून आपल्या सत्यलोकातून खाली आले. आणि आता स्वम ऋषमुख्येभ्यो यथा शीलम यथा रुची. ब्रह्मदेव या कर्दम महर्षींच्या आश्रमात पोहोचले. सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. एतावत्ते वशुषा कार्य पितृपुत्र गैही. आणि आपल्या कर्दम महर्षीला म्हणू लागले की अरे तुझ्या मुलींसाठी मी ठिकाणं आणलेले. ते म्हणले ठिकाणं आणलेत? अहो आम्ही तर अजून विचार केला नाही लग्नाचा. अहो म्हणले लवकरात लवकर आता ठिकाणं समोर आहेत तुमच्या. तुम्ही यांच्याशी यांचं लग्न करून द्या. तुमच्या ज्या 9 मुली आहेत कला, अनुसूया, श्रद्धा, त्याचप्रमाणे इतर क्रिया, ख्याती, अरुंधती, शांती इत्यादी ह्या ज्या स्त्रिया म्हणजे मुली कर्दमाच्या होत्या त्यांचं लग्न कोणाकोणाशी करून दिलं. ते म्हणले सोबतच माझ्या सोबतच सगळे ऋषी आलेले आहेत, यांच्याबरोबर तुमच्या मुलींचे लग्न करून द्या. मरीची इत्यादी मुनी या ठिकाणी त्यांच्या सोबत आलेले होते. त्यांना आपापल्या कन्या यथाशीलम यथा रुची प्रत्येकाच्या इच्छेनुसार तुम्ही 9 मुलींना उभं करा आणि 9 ब्रह्मर्षींना मी उभं करतो. ज्यांना जी आवडेल त्यांनी ती मुलगी स्वीकारावी. म्हणून यथा शीलम प्रत्येकाच्या शीलानुसार आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार. म्हणजे त्यावेळेला सुद्धा पसंती क्रम होता. म्हणजे पसंती केली. स्वभाव, आवडी, त्याचप्रमाणे सर्वांना एकमेकांच्या मध्ये आवड निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, पसंती झाली पाहिजे. तेव्हा यांनी पसंती दिली. आणि याप्रमाणे अयम सिद्ध गणाधीश सांखाचार्य सुसंमतः. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा यावेळेला सनतकुमार, नारद, ब्रह्मदेव आणि हे नवब्रह्मर्षी हे सगळे आलेले होते. तावाश्वास जगत्सृष्टा कुमार सह नारदः हंस हंसेन यानेन त्रिधाम परमं ययौ. याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलींना या ठिकाणी समर्पित केलं. या 9 मुलींचं लग्न लागलं. मरीचे कलाम कोणती मुलगी कोणाला दिली याचं वर्णन केलं. मरीची या ऋषीला कला नावाची मुलगी दिली. अत्रीला अनुसूया दिली. अंगिरसाला श्रद्धा दिली. पुलस्त्याला गती दिली. त्याचप्रमाणे पुलस्त्याला हविर्भू दिली. पुलाहाला गती दिली. त्याचप्रमाणे क्रतुला क्रिया नावाची मुलगी दिली. भृगुला ख्याती नावाची मुलगी दिली. वसिष्ठांना अरुंधती नावाची मुलगी दिली. आणि अथर्वांना शांती नावाची मुलगी दिली. याप्रमाणे मरीची कलाम प्रादादनुसाया मथाश्रये. याप्रमाणे अथर्वणे ददात शांतीम अथर्वण ऋषीला शांती नावाची मुलगी दिली. यया यज्ञो वितन्यते. याप्रमाणे प्रत्येक एकेका महर्षींना एक एक मुलगी त्यांनी प्रदान केली. ती कशी? यथाशीलम यथा रुची. प्रत्येकाने पसंत करावी आणि मुलगी स्वीकारावी. त्याप्रमाणे सर्वांचं एका वेळेला लग्न लागलं. सावधान म्हणून लग्न लागलं. प्रातिष्ठन नदी महापन्ना स्वम स्व स्वाश्रम मंडलम. आणि आता लग्न वगैरे लागलं. आणि आता मात्र कर्दम महर्षी खऱ्या अर्थाने संसारातून मुक्त झाले. त्यानंतर ब्रह्मदेव स्वतः वरतून सत्यलोकातून आले होते. ते या सगळ्या ब्रह्मर्षी सोबत आले होते. त्यांनी इथं लग्नही लावून टाकलं. आजोबाचं कर्तव्य त्यांनी करून टाकलं. लग्नही लावून टाकलं. आणि नंतर फक्त ब्रह्मदेव, सनतकुमार आणि नारद हे परत गेले. बाकीचे सर्व या ठिकाणी पृथ्वी तलावर राहिले. त्यांनी वर्णन केलंय याप्रमाणे प्रत्यक्ष
9 मुलींचे लग्न नवब्रह्मर्षीशी झाले. आणि कर्दम ऋषी म्हणाले की बस आता माझं कर्तव्य संपलं, मला आज्ञा द्या. याप्रमाणे सचावतीर्णम त्रियुगमाज्ञाय विभुहर्षभम. मुली आपापल्या घरी गेल्या आणि देवहूती आणि कपिल ज्या ठिकाणी बसलेले होते, कपिलांना ब्रह्म म्हणून, भगवान म्हणून त्याने हात जोडले. किती वर्षाचं वय होतं, काही नाही 5-6 महिन्याचं असेल किंवा एखादा वर्षाचा असेल, परंतु त्यांना हात जोडले, नमस्कार केला आणि सांगितलं की आता मी आत्मकल्याणासाठी वनामध्ये चालू. का हो म्हणले, प्रत्यक्ष भगवान घरात जन्माला आलेत आणि हे बाहेर कुठे चालले? ते म्हणले भगवान जरी जन्माला आले तरी भगवान मुक्त करू शकत नाहीत. मुक्ती आपल्यालाच करावी लागते. मुक्तीचा अनुभव आपल्यालाच घ्यावा लागतो. आपण स्वतःला ज्ञान आपल्यालाच करून घ्यावं लागतं. ईश्वर जरी जन्माला आला तरी ईश्वर स्वतः मुक्त करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे पुत्रभाव निर्माण होतो आणि पुन्हा बंधन येतं. म्हणून या ठिकाणी द्रष्टुम येतं ते येतं यशून्याकारुषी यत पदम. याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आता बरेच दिवस झाले मी या ठिकाणी थांबलोय, आता मी तुमचा निरोप घेतो. म्हणून चिकीर्षुर भगवान ज्ञानम भक्तानां मानवर्धनः. त्यांनी हात जोडले, त्यांनी सांगितलं देवा, आणि आपल्या पत्नीला सांगितलं आता मला इथून आज्ञा दे. त्वयावतीर्णार्ण उताप्त कामः. हे भगवंता, आपण माझ्या घरी जन्माला आलात, सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलात, तेव्हा आपण प्रजेचं कल्याण करा. मी माझं आत्मकल्याण करण्यासाठी आता मला आज्ञा द्या. याप्रमाणे भगवंतांनी देखील त्यांना आज्ञा दिली. मया प्रोक्तम हि लोकस्य प्रमाणम सत्यलौकिके अथाजनी मयाम तुभ्यम यदवोचमृतम मुने. आणि सांगितलं, या ठिकाणी भगवान लहान होते पण त्यांनी कर्दमाला सांगितलं मी तुला सांगितल्याप्रमाणे तुझ्या पोटी जन्माला आलेलो आहे. मी सांगितलंय तुला, मी प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं होतं की यदवोच मृतम मुने. मी जसं पूर्वी तुला सांगितलं होतं की तुझ्या घरी मी जन्म घेईल, तसा मी आता जन्म घेतलाय. तेव्हा आता तुम्ही गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मणा. माझ्या आज्ञेने तुम्ही आता वनामध्ये जा. त्याप्रमाणे मात्र आध्यात्मिक विद्यां शमनी सर्व कर्मणाम वितरिष्ययाच्या सोभयम चातरिष्यती. याप्रमाणे मी आता आईला आत्मज्ञानाचा उपदेश करीन, तुम्ही जा. म्हणून या ठिकाणी त्यांना निरोप दिला. या ठिकाणी कर्दम महर्षी निघून गेले आणि मैत्रेय म्हणतात विदुरा, ज्याप्रमाणे मनोब्रह्मण युंजानो यत्तत् सदसदा परम गुणावभासे विगुणो एक भक्त्यानुभाविते. याप्रमाणे ते निघून गेल्यानंतर मग आता कपिल महामुनी हळूहळू मोठे झाले, कपिलाचार्य हळूहळू मोठे झाले. आता त्यांचं या ठिकाणी विवरण असं करण्यात आलेलं आहे की जन्मतःच हे ज्ञानी होते, त्यामुळं आईला ज्ञान त्यांनी सांगितलं. आईला मुलांनी ज्ञान सांगितलेलं आहे. शौनक म्हणतात कपिलस तत्वसंख्याता भगवान आत्ममाया जात स्वयंज साक्षात आत्म प्रज्ञप्ते नृणाम. या ठिकाणी आपण म्हणतो की जुन्या काळामध्ये स्त्रीला शिक्षण नव्हतं. कोण म्हणतं नव्हतं? कर्दम यांची पत्नी देवहूती हिला ज्ञान सांगणारे तिचे पुत्र आहेत. एरवी व्यवहारामध्ये आई मुलाला शिकवते, इथं मात्र मुलाने आईला शिकवलेले. तेव्हा मुलाने आईला शिकवणारा हा एक नवीन असा प्रकार आपल्याला पुराणाच्या मध्ये दिसतो. आईला मुलाच्या द्वारे ज्ञान प्राप्त झालं आणि एका स्त्रीला स्त्री शिक्षणाची सुरुवातच मला वाटतं यांच्यापासून झाली असावी. त्याप्रमाणे कपिल तत्वसंख्याता. या ठिकाणी 25व्या अध्यायामध्ये देवहूती भगवंताला प्रश्न विचारते की देवा, आता आत्मकल्याण करण्यासाठी मला ज्ञान सांग. कपिल तत्वसंख्याता भगवान आत्ममाया जात स्वयंज साक्षात ब्रह्मते ज्ञप्ते नृणाम. तुम्ही आत्मज्ञानाचा उपदेश मला करा. आता या ठिकाणी आपण कपिलाने जे तत्वसंख्या, ज्याला आपण कपिलाने सांगितलेलं सांख्य तत्वज्ञान म्हणतो, ते या ठिकाणी मला सांग अशा प्रकारची विनंती केलेली आहे. आणि सांख्य तत्वज्ञान हे आपल्या भारतीय परंपरेतलं सर्वात प्राचीन तत्वज्ञान आहे, सर्वात जुनं तत्वज्ञान आहे सांख्य तत्वज्ञान. आणि तेही कपिलाचार्याने सांगितलेलं सर्वात जुनं आहे. सूत शौनकादिकाला सांगतात द्वैपायन
द्वैपायन सखस्त्वेवं मैत्रेयो भगवंस्तथा प्राहेदमिदुरं प्रीत अन्वीक्षिक्यां प्रचोदिताः. याप्रमाणे सूत शौनकादिकाला म्हणतात की द्वैपायन म्हणजे प्रत्यक्ष व्यास महर्षी यांचे मित्र सखा असलेले मैत्रेय, या मैत्रेयानी विदुराला जे आत्मज्ञान विषयक प्रश्न विचारलेत ते मी आता तुला सांगणार आहे. मैत्रेय विदुराला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात आणि इकडे प्रत्यक्ष कपिल महामुनी देवहूतीला सांगतात. देवहूतीने प्रश्न विचारलाय, निर्विण्णा नितरांभुमन्न सेंद्रिय दर्शनात येन संभाव्यमानेन प्रपन्नांधम तमः प्रभो. हे देवा, हे प्रभो, इंद्रियाची जी विषय लालसा आहे त्या विषय लालसेने मी अत्यंत उबगून गेलेली आहे, मला कंटाळून गेलेली आहे. तेव्हा मला या घोर असलेल्या अज्ञानाच्या अंधकारातून लवकरात लवकर बाहेर काढा. या अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढा आणि सर्व प्रकारच्या अज्ञान वृत्ती छेदून टाका. संसाररूपी वृक्ष हा जो वाढलेला आहे तो कशाने वाढलाय? तो इच्छेने वाढलाय. तम त्वागताहम शरणम शरण्यम, मी तुला शरण आले. स्वभृत्य संसार तरोह कुठारम, संसार रूपी तरु, संसार रूपी हा वृक्ष हा कशाने वाढलाय? ते इच्छेने वाढलाय. आपण जशा जशा इच्छा करत जातो, आपण जशा जशा अपेक्षा करत जातो, तशा तशा अपेक्षा वाढतच जातात, त्या कमी होतच नसतात. स्वभृत्य संसार तरोह कुठारम, परंतु हातामध्ये ज्ञानरूपी जर कुठार असेल, ज्ञानरूपी जर कुऱ्हाड असेल, तर संसाररूपी वृक्षाच्या फांद्या छाटायला वेळ लागत नाही. तेव्हा मला आपण भागवत धर्म सांगा. जिज्ञासयाहम प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम. याप्रमाणे मला आपण तत्वज्ञान सांगा असं म्हटल्याबरोबर भगवान कपिलाचार्य तत्वज्ञानाला प्रारंभ करू लागले. योग आध्यात्मिक पुंसाम मेतो मतो निश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च. आता इथून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. याला म्हणतात सांख्य तत्वज्ञान. ते म्हणतात माणसाचं आत्यंतिक कल्याण हे कशामध्ये? अध्यात्मयोग, अध्यात्मामध्येच खऱ्या अर्थाने माणसाचं आत्यंतिक कल्याण आहे. सांसारिक गोष्टीमध्ये तात्पुरतं सुख आहे, कामापुरतं आनंद वाटतो, कामापुरतं सुख वाटतं, परंतु कायमस्वरूपी अंतिमतः टिकाऊ असलेलं जे सुख आहे, टिकाऊ असलेला जो आनंद आहे, तो योग आध्यात्मिक पुंसाम, तो आध्यात्मिक ज्ञानाशिवाय नाही. आणि म्हणून दुःखत्रयाभिघातात. 3 प्रकारचे दुःख माणसाला आहेत, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. तेव्हा या 3 प्रकारच्या दुःखावरचा उपाय कोणता? अनुश्रविक कर्मणाम. सांख्य तत्वज्ञानामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनुश्रविक कर्मणाम. अनुश्रविक कर्म म्हणजे काय? अनुश्रविक कर्म म्हणजे आपण जे वेद उपनिषद यांचा अभ्यास करतो, त्याप्रमाणे यज्ञयाग करतो. या यज्ञयागामधून आपल्याला आपण स्वर्गसुखाची अपेक्षा करतो, परंतु प्रत्यक्षात दुःखत्रयाभिघातात जिज्ञासा तदबघात के हेतो दृष्टे सा पार्था चेन्नैकांतान ततो भावात. या ठिकाणी ही पहिली सांख्यकारिका आहे. दुःखत्रयाभिघातात 3 प्रकारचं दुःख, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. परंतु यासाठी उपाय कोणता? अनुश्रविक कर्मणाम. अनुश्रविक कर्म म्हणजे यज्ञयागादी कर्म. परंतु यज्ञयागादी कर्मामध्ये सुद्धा शेवटी दुःख आहेच आहे, प्राण्यांना दुःख आहेच आहे, किंवा अशुद्धता आहेच आहे. त्या ठिकाणी अशुद्धता हे त्याचं कारण. म्हणून परिपूर्ण शुद्ध असं आपल्याला कर्म असं कोणतंच नाहीये. ते एकमेव आहे, ते आध्यात्मिक. अत्यंतोपरतिर्यत्र दुःखस्यच सुखस्यच. आणि म्हणून दुःख आणि सुख या दोन्हीची निवृत्ती व्हायला पाहिजे. अडचण कुठे होते? आपण दुःख नको आणि सुख पाहिजे असं म्हणतो. ते म्हणतात असं होत नसतं. का बरं? एक पाहिजे आणि एक नको असं कसं होईल? फक्त दिवसच पाहिजे आणि रात्र नको. अरे असं कसं होईल?
रात्र आणि दिवस एकामागे एक चाललेलेच आहेत. ज्याप्रमाणे चक्र किंवा चाक असतं, चाकाच्या आऱ्या जशा एकामागे एक चाललेल्याच आहेत. दुःखस्यच सुखस्यच, सुखाच्या मागे दुःख आहे, दुःखाच्या मागे सुख आहे, सुखाच्या मागे दुःख आहे. आपल्याला दुःख नको आणि सुख पाहिजे, ते म्हणतात असं होत नाही. का तर हे एकाच्या मागे दुसरं आपोआपच येत. दुःखाच्या मागे सुख येणारच, म्हणून सुखानंतर दुःख आहे आणि दुःखानंतर सुख आहे. हे चक्रवत परिवर्तन ते असं वर्णन केलेलं आहे. सुख दुःखस्यच सुखस्यच चक्रवत परिवर्तन ते, चक्राप्रमाणे ही फिरणार आहे. कारण संसारच दुःख आणि सुख या दोन्हींचं संमिश्रण आहे. त्यामुळं निःश्रेयस आपल्याला प्राप्त करण्यासाठी फक्त आध्यात्मिक उपाय हा आपण केला पाहिजे. दुसरा कोणताही उपाय याला योग्य नाही. आणि त्यासाठी आपल्याला गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. माणूस हा गुणेषु सक्तम बंधाय, गुणामध्ये आसक्त होतो. याला म्हणतात, हा जो विचार आहे तो सांख्य तत्वज्ञानाचा विचार आहे. सांख्य म्हणजे काय तर सांख्य म्हणजे जड आणि चेतन याच्यात ज्ञानाने फरक करणे म्हणजे सांख्य, असा एक अर्थ दिलेला आहे. सांख्य शब्द कुठं कुठं आला, त्याचे अर्थ कोणकोणते ते जर आपण लक्षात घेतले तर महाभारतामध्ये हा सांख्य शब्द परिसंख्यानम या ठिकाणी आलेला आहे. तो त्याग करणे या अर्थाने. विवेक ज्ञानानंतर त्याग करणे हा अर्थ. विवेक ज्ञानानंतर आपण सांसारिक गोष्टी बाजूला सारणे, सांसारिक गोष्टी बाजूला करणे याला म्हणतात सांख्य, त्याग करणे, दूर सारणे. सांख्य ज्ञानम प्रवक्ष्यामी परिसंख्यान दर्शनम असं महाभारतामध्ये म्हटलंय. त्यानंतर प्रकृतीहून आपण वेगळा आहोत हे ओळखणे म्हणजे प्रकृतीपासून दूर सारणे म्हणजे सांख्य. म्हणजे आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत, आपण प्रकृती नाहीत, आपण चेतन किंवा चैतन्यरूप आहोत हे जाणणं म्हणजे सांख्य. त्यानंतर दुसरा अर्थ असा आहे की संख्या. संख्या म्हणजे आपण किती संख्या, बुद्धी, बुद्धिगम्य ज्ञान याला संख्या म्हणतात. सम्यक ख्यायते म्हणून षष्ठी तंत्र हा जो ग्रंथ आहे तो ज्ञानाचा संग्रह आहे, त्याला सांख्य असं म्हणतात. षष्ठी तंत्र हा ज्ञानसंग्रह आहे, जो बुद्धिगम्य ज्ञान त्याला संख्या असं म्हणतात. आणि त्यापासूनच सांख्य शब्द सुरू झाला किंवा सांख्य शब्द या ठिकाणी निर्माण झाला. संख्या मोजणे, मूल तत्व किती आहेत याचं वर्गीकरण या संख्येमध्ये केलेलं आहे. किती तत्व आहेत? 24 तत्व या ठिकाणी गृहीत धरलेले, 24 तत्व. आणि या 24 तत्वाच्या दृष्टिकोनातून सांख्य म्हणजे संख्या आणि संख्या म्हणजे 24 तत्व. म्हणून सांख्य याचा अर्थ ज्ञानमार्ग असं भगवद्गीतेत आपल्याला दिसतं. आता भगवद्गीतेमधला जो दुसरा अध्याय आहे तो आपण सांख्य तत्वज्ञानाचा किंवा सांख्य म्हणतो आपण. सांख्य योग. काय हो सांख्य योग? तिथे सांख्य म्हणजे कपिल महामुनींचा सांख्य योग नाही. भगवद्गीतेमधला जो सांख्य शब्द आहे तो ज्ञान या अर्थाने आलेला आहे. त्यामुळं तिथे सांख्य म्हणजे ज्ञानमार्ग, सम्यक ख्यायते अनेन इति असं तिथे अर्थ घ्यायला पाहिजे. म्हणजे सांख्य शब्दाचे अनेक अर्थ आहेत, अनेक संदर्भात तो शब्द वापरण्यात येतो. तो संख्यापासून होतो. 24 तत्व म्हणजे आपण बघितलेले 24 तत्व, यानंतरही बघणार आहे 24 तत्व कोणते आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत हे झाले 15. त्याचप्रमाणे पंच तन्मात्रा हे झाले 20 आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे झाले 24. असे 24 तत्वांचा हा सगळा समुदाय आहे. म्हणून याला संख्या किंवा सांख्य असं म्हटलं. कुणी 96 तत्व मानलेत. आजकाल अभ्यासकांनी, विज्ञान तत्वज्ञानांनी 96 तत्व मानलेले. संख्यां प्रकुर्वन्ते चैव प्रकृतींच प्रचक्षते असं महाभारतात शांती पर्वात म्हटलंय. संख्यां प्रतिकुर्वते चैव प्रकृतींच प्रचक्षते. म्हणून चिंतन करणं, तत्व मोजणं या अर्थाने सुद्धा सांख्य शब्द आपल्याला या ठिकाणी वापरण्यात येतो. या ठिकाणी सांख्य हे एक दर्शन आहे. दर्शन म्हणजे शास्त्र, ज्याच्याद्वारे आपण ज्ञान जाणून घेतो, ज्याच्याद्वारे आपण ईश्वर जाणून घेतो त्याला म्हणतात दर्शन. असे 6 दर्शन देखा षड्दर्शने म्हणपती तेच भुजांची या कृती म्हणून विसंवादे धरती आयुधाते.
ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय. गणपतीचे 6 हातांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे 6 हात म्हणजे षट दर्शन आहे असं म्हटलंय. तर दर्शन म्हणजे शास्त्र. तर कोणते? न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, वेदांत, सांख्य आणि चार्वाक. तर यामध्ये न्यायशास्त्र हे गौतमाने सांगितलं, वैशेषिक हे कणादाने सांगितलं, पूर्वमीमांसा जैमिनींनी सांगितली, कर्ममार्ग. त्याचप्रमाणे वेदांत म्हणजे उत्तर मीमांसा आपल्याला पुढे व्यासांनी सांगितलेली दिसते. पुढे शंकराचार्यांनी याचाच पुढे प्रचार केला. त्यानंतर सांख्य तत्वज्ञान कपिलाचार्यांचं आहे. त्यानंतर पुढे त्याचा आसुरी, त्यानंतर कृष्ण या ठिकाणी प्रत्यक्ष ईश्वर कृष्ण यांनी त्याचं अधिक सुंदर विवरण केलेलं आहे. आणि चार्वाक तत्वज्ञान किंवा चार्वाक जे दर्शन आहे ते निरीश्वरवादी आहे. ते ईश्वर मानत नाही. त्यामध्ये जैन येतात, बौद्ध येतात. त्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञान हे कपिल महामुनींनी आसुरी नावाच्या आपल्या शिष्याला सांगितलं. म्हणजे आईला सांगितलं आणि नंतर आसुरी नावाचा आपला शिष्य, त्यानंतर आसुरीनी ते पंचशिख यांना सांगितलं. आता ही सांख्य तत्वज्ञानाची जर परंपरा लक्षात घेतली तर कपिल महामुनींनी आईला ज्ञान सांगितलं, ते सांख्य. त्यानंतर कपिल महामुनींचा पहिला शिष्य आसुरी आहे. आसुरीचा शिष्य पंचशिख आहे आणि पंचशिखाचा ईश्वर कृष्ण आहे. ईश्वर कृष्णांच्या सांख्यकारिका आज उपलब्ध आहेत. मात्र कपिल महामुनींचं कोणताही ग्रंथ उपलब्ध नाही, आसुरीचाही नाही आणि पंचशिखाचाही नाही. त्यामुळं शंकराचार्यांनी फक्त ईश्वर कृष्ण ज्यांना पूर्वपक्ष केला आणि मग उत्तर पक्ष आपल्या पद्धतीने करून या सांख्य तत्वज्ञानावर टीका केलेली आहे. याप्रमाणे या सांख्य तत्वज्ञानाचा जर विचार केला तर एकूण या ठिकाणी 72 ते 73 किंवा 70 किंवा 72 एवढ्या कारिका आपल्याला उपलब्ध आहेत. पण आज ईश्वर कृष्णाच्या 72 कारिका उपलब्ध आहेत. या 72 कारिका यांच्यावर शंकराचार्यांनी पूर्व पक्ष गृहीत धरून उत्तर पक्षाच्या अनुषंगाने त्यांनी मांडणी केलेली आहे. मग या ठिकाणी प्रश्न असा आहे की शंकराचार्यांनी कपिल महामुनींना पूर्व पक्ष का नाही केला? तर कपिल महामुनींचा ग्रंथ उपलब्ध नाही. आज काळाच्या ओघात तो नष्ट झाला असेल कदाचित, परंतु तो आज तरी उपलब्ध नाही. आसुरी यांचाही नाही आणि पंचशिखाचाही नाही. म्हणून ईश्वर कृष्णाला त्यांनी पूर्व पक्ष केलेले. आता उपनिषदाकडे आपण जर वळलो, उपनिषदामध्ये अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम बभी प्रजा सृजमानाम स्वरूपाः अजो हेको जुषमाणोनुशेते जहात्येनाम भुक्त भोगाम जोन्याः असं आपल्याला श्वेताश्वेतर उपनिषदमध्ये म्हटलेलं दिसतं. इथं अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम, अज आणि अजा असे 2 शब्द आहेत. अज म्हणजे ईश्वर आणि अजा म्हणजे माया. माया सुद्धा अनादीच आहे. माया सुद्धा ईश्वराप्रमाणेच अनादी आहे. ती आपल्याला शब्दाने व्यक्त करता येत नाही, अनिर्वचनीय अशा स्वरूपाची आहे. म्हणून माया आणि ईश्वर या दोघांनाही त्यांनी अज म्हणजे ज्याच्या पूर्वी कुणी नाही, जे जन्माला आलेलंच नाही, जे आहे म्हणजे आहेच आहे, पूर्वीपासूनच आहे. जसा ईश्वर अज आहे तशी माया देखील अजा आहे. आणि ही अजा असलेली माया कशी आहे? तर लोहित शुक्ल कृष्णाम, लाल आणि काळा असा रंग इथे व्यक्त केलेला आहे. आता इथे लाल आणि काळा, आता अजाचा दुसरा अर्थ असा आहे की मेंढा, त्याला अज म्हणजे शेळी आणि अज म्हणजे मेंढा आणि अजा म्हणजे शेळी असा दुसरा एक अर्थ आहे. तर लाल रंग आणि काळा रंग हे दोन्ही रंग कोणाचे आहेत? तर हे मायेचे आहेत, ज्याच्यातून गुण प्रगट झाले. कोणते गुण प्रगट झाले? सत्व, रज आणि तम. कारण रजाचा गुण हा लाल आहे, तमाचा गुण हा काळा आहे. म्हणून रज आणि तम जिथून व्यक्त झाले, बभी प्रजा सृजमानाम स्वरूपाः असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ही माया आपल्या स्वरूपातून
ही प्रजा निर्माण करते. आणि म्हणून प्रजेमध्ये सुद्धा रज आणि तम हे गुण आपल्याला दिसतात. लोहित शुक्ल कृष्णाम हे तिन्ही, लोहित म्हणजे लाल, शुक्ल म्हणजे पांढरा म्हणजे सत्व, सत्व रज आणि तम ह्या तिन्ही गुणांचा प्रादुर्भाव कुठून झाला? तर तो मायेपासून झाला. म्हणून मायेपासून विश्व निर्मिती झाली. म्हणून जे सांख्य आपण सांगतो, सांख्य हे तत्वज्ञान मूळ मायेला महत्व देणारं तत्वज्ञान आहे. मायेला, कारण ईश्वर हा अकर्ता आहे, तो काहीच करत नाही, तो अकर्ता आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही. माया मात्र सगळं कर्तृत्वयुक्त आहे, सगळी कृती मायेची आहे, सगळं माया करते. तिचं रूपही, तिचे गुणही मायेचे, रूपही मायेचे. गुण कोणते? हे सत्व रज आणि तम. ते कुठून निर्माण झाले? लोहित शुक्ल कृष्णाम. लोहित म्हणजे लाल, शुक्ल म्हणजे पांढरं आणि कृष्ण म्हणजे काळं. म्हणजे सत्व हे शुक्ल आहे, लोहित हे रज आहे आणि कृष्ण हे तम आहे. याप्रमाणे रक्तवर्ण, कृष्णवर्ण आणि सत्व म्हणजे पांढरा वर्ण, हे सगळे वर्ण म्हणजे गुण, हे मायेचे आहेत. म्हणून त्यांनी वर्णन केले, अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम बभी प्रजा. हा ती प्रजा प्रगट करते, प्रजेला या ठिकाणी जन्म देते. सृजमानाम स्वरूपा, हा आपल्या स्वरूपाप्रमाणे. प्रजा कोणाची असते? ज्याची असते त्याच्या स्वरूपाचीच असते, त्याचेच गुण धर्म त्याच्यामध्ये येत असतात. म्हणून अजा हेको जुषमानोनुशेते जहात्येना मुक्त भोगामजोन्याह. याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ही तत्व आपल्याला या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेली आहे. आता या प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन करत असताना प्रकृती ही विश्व निर्माण करते आणि विश्वामध्ये जीव दुःख भोगतो. दुःख का भोगतो याचं उत्तर एकच आहे, तो सत्व रज आणि तम या गुणांनी युक्त आहे. आणि म्हणून आपण इथं बघितलं, गुणेषु सक्तम बंधाय असं जे भागवतकार या ठिकाणी म्हणतात किंवा कपिलाचार्य म्हणतात, ते यासाठी की गुणेषु सक्तम बंधाय. जीव कशात गुंतलाय? तो गुणात गुंतलाय. गुण कुठून निर्माण झाले? मायेतून निर्माण झाले, म्हणजे तो मायेत गुंतलाय. गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. तो त्यात रत झालाय, त्यातून तो मुक्त होत नाही. मुक्त त्याला व्हायचं असेल तर या गुणातून त्याला अलिप्त व्हायला पाहिजे. तो गुणातून, या गुणरूपातून, नाम रूप गुण याच्यातून म्हणजे माईक असणाऱ्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा तो प्रलोभनातून मुक्त होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याला मुक्ती प्राप्त होईल. गुणेषु सक्तम बंधाय. सगळे बंधन गुणामुळे आहेत. गुणात तो अडकतो. भुंगा का अडकला? भुंगा अडकला कारण कमळामध्ये असलेला जो सुगंध आहे, कमळामध्ये असलेला जो रस आहे, तो त्याला घ्यावासा वाटला आणि तो घ्यावासा वाटला म्हणून तो त्यात अडकला आणि अडकल्यामुळं तो त्याच्यात तडफडून मेला. मग या ठिकाणी आपण म्हणतो, हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. वर्णन असं केलेलं आहे की एका कमळामध्ये भुंगा अडकतो. भुंगा अडकल्याबरोबर भुंगा तिथे तल्लीन होतो. या ठिकाणी तल्लीनता, तो स्वतःला विसरतो. तू भुंगा आहेस, तुला जेवढा रस घ्यायचा तेवढा घेऊन निघून जाणं, नाही नाही, तो त्याच्यात अडकतो आणि अडकल्याबरोबर संध्याकाळ होते आणि कमळ मिटतं. कमळ मिटल्याबरोबर भुंगा त्याच्यात मिटून जातो. भुंगाही अडकतो. एवढे नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. तुकाराम महाराजांनी म्हटले, नाही काष्ठाचा गुमान. जो मोठमोठे लाकडं फोडणारा भुंगा, दारू भे नदी पोडो पिषडंघ्री. दारू म्हणजे लाकूड, लाकूड फोडणारा भुंगा, परंतु तो कमळाला मात्र कमळाच्या पाकळ्या तोडू शकत नाही, कुरतडू शकत नाही. तो तिथे अडकतो, गुदमरून मरतो, पण तो त्या कमळाला धक्का लावत नाही. आणि दुसऱ्या दिवशी एक हत्ती येतो. तो हत्ती त्या पाण्यामध्ये सैर भैर फिरतो आणि आपल्या सोंडेने ते कमळ घेतो. ते कमळ दुसऱ्या दिवशी उमलतं. ते कमळ आपल्या सोंडेने त्या कमळाला गुंडाळतो आणि आकाशात भिरकावून देतो. ते कमळही पडतं, त्या कमळातला भुंगाही पडतो. कवी म्हणतो, हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. अरे 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 भुंग्या, तू या स्त्रीच्या नादी लागलास, तू या कमळाच्या नादी लागलास,
तू या सुगंधाच्या नादी लागलास आणि स्वतःचं जीवन नष्ट केलंस, वाईट झालं. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की गुणेषु सक्तम बंधाय. बंधन कशाला आहे? तर गुणात सक्त होण्याला आहे, आसक्त होणे. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की गुण हे मायेचे, हे खरं आहे, त्यातून सुटका नाही हेही खरं आहे, परंतु त्याच्यात अडकणं किंवा न अडकणं हे तर आपल्या हातात आहे ना. हो, एवढं तर आपल्या हातात आहे. गुणेषु सक्तम बंधाय. बंधन आणि मुक्ती ह्या दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर गुणामध्ये अडकणं हे बंधन आणि गुणातून मुक्त होणं ही मुक्ती. म्हणून ते म्हणतात चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतम ऋषीणाम श्रुतु कामानाम योगम सर्वांग नैपुणम. आई, तुला मी योग सांगतो, तुला सर्वांग नैपुण, सर्वात श्रेष्ठ असलेला योग मी तुला सांगतो, जो मोक्षाला कारणीभूत आहे. मोक्ष हे मनावर अवलंबून आहे. आपण म्हणतो ना की बंधन आणि मोक्ष 11व्या स्कंधामध्ये कृष्णाच्या तोंडी हे वाक्य टाकलेलं आहे त्यांनी उद्धव कृष्णाच्या संवादात की मनएव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. हो, मन हेच माणसाच्या बंधालाही कारणीभूत आहे आणि मुक्तीलाही कारणीभूत आहे. एकटंच मन आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एक उमरा आहे, बाहेर जायलाही उमराच आहे आणि आत यायलाही उमराच आहे. एकच उमरा आहे, उमरा तर एकच आहे, पण उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला की आपण त्याला बाहेर म्हणतो, आत पाऊल टाकला की आत आला म्हणतो. आत आणि बाहेर हा जो भेद झाला तो कशाच्या द्वारे झाला हो? फक्त उमऱ्याच्या. उमरा तर एकच आहे, पण आत आणि बाहेर हे दोन गोष्टी मात्र एका उमऱ्याने जशा व्यक्त केल्या त्याप्रमाणे एकाच मनाने आत आणि बाहेर, बंधन आणि मुक्ती, मोक्ष आणि संसार हे व्यक्त केलेले आहे. त्यामुळे ते म्हणतात चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतम. खरं म्हणजे मन हेच खल्वस्य बंधाय मुक्तये, सगळ्या बंधनातून मुक्त करणारं मनच आहे आणि सगळ्या प्रकारच्या बंधनांमध्ये अडकून टाकणारही मनच आहे. गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. आणि म्हणून गुणामध्ये अडकणं, गुणामध्ये आसक्त होणं हे बंधाचं लक्षण आहे, हे बंदिस्तपणाचं लक्षण आहे. या ठिकाणी बंध आणि मोक्ष या ठिकाणी ते सांगतात. बंध कशाला म्हणायचं आणि मुक्ती कशाला म्हणायचं? ते म्हणतात की मुक्त हा संसारातून, दुःखातून मुक्ती. तर दुःख का प्राप्त होतं? दुःख त्रयाभिघातात. या ठिकाणी आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 3 प्रकारचे दुःख, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. या 3 प्रकारच्या तदपघातके हेतौ. दुःख नष्ट करण्याची साधनं कोणती आहेत? मग ते म्हणतात दुःख नष्ट करण्याचे साधन दृष्टावधनुश्रविक अनुश्रविक कर्मणाम. या ठिकाणी लौकिक उपाय कोणते? ते म्हणतात वैदिक उपाय आहे तो यज्ञ, पण त्याच्यामध्ये दोष आहे. कोणते? अशुद्धता, क्षय आणि अतिशय असे 3 दोष त्यामध्ये आहेत. म्हणजे लौकिक उपायामध्ये वेदाने सांगितलेला यज्ञ हा उपाय आहे दुःख निवृत्तीचा, परंतु दुःख निवृत्तीच्या या उपायामध्ये 3 दोष आहेत. एक अशुद्धता आहे, दुसरं क्षय आहे आणि तिसरं अतिशय आहे. हे 3 दोष त्यामध्ये आहेत. त्यामुळं शुद्ध, अविनाशी आणि निरतिशय असाच उपाय तेवढा कल्याणकारक आहे. म्हणून ते म्हणतात दुःख निवारणासाठी लौकिक उपाय उपयोगी पडत नसले तरी वैदिक उपाय आहेत. अनुश्रविक कर्मणाम. अनुश्रविक कर्म म्हणजे वेद पाठ करणे, वेद अभ्यासणे, गुरुकडून वेदाचं ज्ञान करून घेणे हा एक उपाय आहे. परंतु याच्यातही दोष असा आहे की वेद हा जसा तसा उच्चाराप्रमाणे झाला तर बरं, नाहीतर तो आपल्याला चुकीचा फल देण्याची शक्यता आहे. म्हणून तोही आपल्याला सामान्याला उपयुक्त नाही. म्हणून ते म्हणतात की मग आता या दुःखाच्या निवृत्तीसाठी उपाय कोणते? बौद्ध दर्शनामध्ये बौद्ध दर्शन हे एक दर्शनच आहे. त्या दर्शनामध्ये दुःख निवृत्तीचे किंवा दुःखाच्या विभागणीचे आणखी वेगळे प्रकार केलेत. त्यामध्ये स्वरूपतः दुःख, त्यानंतर परिणामतः दुःख आणि संस्कारतः दुःख. दुःखाचे 3 प्रकार त्यांनी केलेत. एक स्वरूपतः दुःख म्हणजे व्याधी,
तर एखाद्याला व्याधी झाली, तो स्वरूपतः दुःख आहे. ते व्याधी हीच मुळात दुःख रूप आहे, त्यामुळे ते स्वरूपतः दुःख आहे. व्रण, एखाद्याला जखम झाली, त्रास झाला, ॲक्सिडेंट झाला, हे व्याधी आहेत, ह्या स्वरूपतः दुःखदायक आहेत. दुसरं परिणामतः दुःख, ते वरवर दिसत नाही पण परिणाम दुःखदायक आहे. जसं खरूच आली, खाजवावंसं वाटतं, खाजवावर तर आनंद होतो. खाजवताना काय खाजवण्यात आनंद आहे. डॉक्टर म्हणतात खाजू नका हो, नाही नाही फार आनंद होतो हो. प्रल्हादाने सांगितलं का देवा मला माझं हे संसार म्हणजे कसा आहे, तर या ठिकाणी दुःखी दुःखम, हा सगळा संसार म्हणजे एखाद्या खाजवण्याप्रमाणे, याप्रमाणे आनंद वाटतो पण अंतिमतः म्हणजे परिणामतः दुःखदायक आहे. म्हणून ते म्हणतात की कुपथ्य, डायबिटीस आहे आणि साखर खावीशी वाटते, आहे चांगले पदार्थ केले की खा, का हो म्हणले, अहो डायबिटीस आहे ना, मग घेता येईल गोळ्या बघू. अहो पण त्याचा परिणाम दुःखदायक आहे ना, साखर जास्त वाढली तर काय होईल, चक्कर येऊन पडतात ना. तेव्हा कुपथ्य झालं, हे परिणामतः दुःखदायक आहे. खायला बरं वाटतं पण परिणामतः दुःखदायक आहे. आणि विषयोपभोग ही त्याच प्रकारचे आहेत. त्यांनी सांगितलं हे परिणामतः दुःखदायक आहे. कंडूयनेन, या ठिकाणी कंडूनयन म्हणजे खाजवणे. म्हणून विषय देखील या कंडूप्रमाणे, खाजवण्याप्रमाणे. आणि तिसरं संस्कारतः दुःख, त्यामध्ये त्यांनी वासना किंवा इच्छा ह्या संस्कारतः दुःखाच्या सांगितलेल्या आहेत. दुःख हे बौद्ध तत्वज्ञानाच्या अनुषंगाने किंवा बौद्ध दर्शनामध्ये हे आपल्याला सांगितलंय. आता दुःख कशाने होतं असं जर आपण जर मूळ प्रश्न उपस्थित केला तर ते म्हणतात रजसस्तु फले दुःखम. अहो रजो गुण हाच दुःखदायक आहे. म्हणजे सत्वगुण, सात्विक गुण हा आनंददायक आहे, पण रजोगुण हा दुःखदायक आहे. आणि तमोगुण तर आहेच आहे, तमोगुण तर मूळतःच दुःखदायक आहे. पण रजोगुण, कारण रज ही प्रवृत्ती जी आहे ती भोगाची आहे आणि भोग पूर्ण झाला नाही की माणसाला दुःख होतं. म्हणून ते म्हणतात रजसस्तु फले दुःखम. रजोगुण हा प्रकृतीचा नित्य घटक आहे. त्यातही गंमत अशी आहे की रजोगुण हा प्रकृतीचा नित्य घटक आहे. म्हणजे सत्व आणि तम येतात आणि जातात, पण रजोगुण कायमच आहे, तो प्रकृतीचा नित्य घटक आहे. त्यामुळं दुःख नित्य राहणारच. ज्याच्याजवळ रजोगुण आहे त्याच्याजवळ दुःख असणारच. म्हणून मला दुःख झालं असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तुमची रजो प्रवृत्ती एकदा नष्ट करा, म्हणून ते अजिबात नष्ट होणार नाही. अहो माठ आहे, कशाचा आहे, मातीचा आहे, मग माती बाजूला काढावं, माती बाजूला काढल्यावर माठ राहील का, म्हणजे माठच मातीचा आहे तर माती बाजूला काढून माठ शिल्लक राहणार नाही. त्याप्रमाणे हे संसार जो आहे तो दुःखरूप कशामुळे, अहो ही इंगळी आपण म्हणतो ना, हा संसार म्हणजे इंगळी आहे, तो दुःखरूप आहे. कशामुळे, तर तो मुळात रज प्रवृत्तीने निर्माण झालेला आहे, रजोगुणाने निर्माण झालेला आहे. त्यामुळं दुःख देखील निश्शेष आपल्याला नष्ट करता येत नाही. म्हणून आता विवेक ज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. ते म्हणतात या दृष्टीने दुःख निर्माण करण्याचे उपाय, कारण आपण पाहिले, आता उपाय पाहिले पाहिजेत. उपाय कोणते, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक या तीन दुःखामध्ये आपल्याला विश्वातलं सगळं दुःख आध्यात्मिकतेशिवाय नष्ट होत नाही. आणि म्हणून आध्यात्मिक उपाय हा सांख्य योगाने सांगितला. सांख्याचा गुण आधुनिक विज्ञानाला सुद्धा या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान स्वीकारावंच लागलेलं आहे. चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये अहम मभिमानोत्थैः कामलोभादिभिर्मलैः. काम लोभादिभिर्मलैः, काम आणि लोभ हे मल आहेत. मल म्हणजे तेच दुःखदायक आहेत, तेच आपल्याला त्रासदायक आहेत. ते कुठून आले तर अहम ममाभिमानोत्थैः, अहम आणि अभिमान याच्यातून हे निर्माण झाले. अहम काढा तुमचा लोभ नष्ट होईल, अहम काढा तुमचा मल नष्ट होईल, अहम काढा तुमचा अभिमान नष्ट होईल. म्हणून ते म्हणतात की अहम आणि अभिमान याच्यातून हे निर्माण झाल्यामुळं काम लोभादिभिर्मलैः वीतम यदा मन शुद्ध मदुःख मसुखम समम. पण आता हे सगळं मानण्यावर आहे
कारण आपल्याला सुख पाहिजे आणि दुःख नको, ते म्हणतात हे शक्य नाही. कारण हे चक्रवत परिवर्तन, ते दुःखानीच सुखानीच, हे चक्र ज्याप्रमाणे फिरत असतं. दिवसानंतर रात्र येतेच, रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. आपल्याला एकच एक गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. अहो, झाडाची खालची सावली आहे, आपण त्याच्या खाली बसलो, त्या खाली झाडाच्या खाली बसलो, झाडाच्या खाली बसून दशम्या खाल्ल्या, झालं घंटा अर्धा घंटा झाला, आता निघा. हो का, हो थांबावंच, झाडाची सावली जरा गार वाटते, झोपा थोड्या वेळ. झोपलो, नंतर आलं ऊन. काय हो म्हणले, झाडाची सावली गार म्हणून बसलो तर ऊन आलं. बरोबर आहे ना, झाडाची सावली कायम राहणार आहे का? झाडाची सावली जशी कायम राहत नाही, तसंच जीवनामध्ये कायम सुखही राहत नाही. म्हणून झाडाची सावली जशी बदलते, तसंच जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतं. म्हणून दुःखाला नकार आणि सुखाला होकार आपल्याला देता येत नाही. दोन्हीलाही आपल्याला नकार द्यावा लागेल, तर मग तुम्हाला सुख मिळेल. म्हणजे दुःख आणि सुख दोन्ही सम मानलं पाहिजे. मग आता ते म्हणतात, शुद्ध वितम तदा मन शुद्ध. मनाची शुद्धीकरण, मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय, मन शुद्ध केल्याशिवाय. तर मनाचं शुद्धीकरण म्हणजे काय? आंघोळ करून आपल्याला देहाची शुद्धी करता येते, मनाची अहो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे बाजूला काढून मनाची शुद्धी करता येते. त्याला प्रयत्न करावा लागतो. मात्र एकदम मनाची शुद्धी होणार नाही, की साबण लावली की स्वच्छ झालं, तसं होणार नाही. आपल्याला अंतःकरणातले एक एक गोष्टी हळूहळू बाजूला कराव्या लागतील. आपल्यावर स्वतःवर नियंत्रण मिळवावं लागेल. तर मग दुःख मग सुखम समम. दुःख आणि सुख हे सम मानावं लागेल. सुख आणि दुःख हे दोन्ही नाही, सुखही सारखंच आणि दुःखही सारखंच, पण ज्याला फार श्रेष्ठ दर्जाची मनोवृत्ती लागते. आपण सुख आलं की हुरळून जातो आणि दुःख आलं की कोसळतो. दुःख आणि सुख या दोन्हीतही मनाची जी स्थिती आहे, मनाचा जो काटा आहे, तो जर कायम ठेवता आला, तो प्रयत्नाने ठेवता येईल, तरच आपण याच्यावरती मात करू शकतो. वितम यदा मनःशुद्ध म दुःखम सुखम समम तदा पुरुषात्मानं केवलम प्रकृते परम. आणि हे होत नाही, कारण माणूस या प्रकृतीमध्ये अडकलेला आहे. त्या आत्मा हा केवल शुद्ध बुद्ध अशा प्रकारचा आहे, परंतु तो स्वतःला केवलम प्रकृते परम, तो या प्रकृतीत अडकला. प्रकृतीपासून त्याची सुटका नाही. आत्मा हा भेदरहित आहे, स्वयंप्रकाशी आहे, सूक्ष्म आहे, अखंड आहे, परंतु तो उदासीन आहे. आत्मा हा कशाशीच त्याचं घेणं देणं नाही, परंतु आपण त्याच्यात अडकतो. निरंतरम स्वयं ज्योती रणिमान मखंडितम ज्ञान वैराग्ययुक्तेन भक्तियोगिनेच आत्मना. आणि त्यासाठी ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टी त्यांनी सांगितल्यात. पण त्या ज्ञान वैराग्यासाठी भक्ती ज्ञान आणि वैराग्य, ज्ञान वैराग्ययुक्तेन भक्तियुक्तेन च आत्मना. ज्ञान वैराग्य आणि भक्ती म्हणजे भक्ती ही मूलभूत आहे. भक्तीतून आपल्याला ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी प्राप्त होऊ शकतात. आता या ठिकाणी प्रकृतीचं जो स्वभाव आहे तो आपल्याला अडकवण्याचा आहे, हे खरं आहे. प्रसंग मजरम पाशम आत्मना कवयो विदुहु. ज्याप्रमाणे हा पाश आपल्यात अडकलेला आहे, हा पाश आपल्या जीवनाला बद्ध करणार आहे, परंतु या पाशातून मुक्त व्हायचं असेल तर मोक्षद्वारम अपावृतम. साधू सज्जन हे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्यांनी सांगितलेले जे नियम आहेत, त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्या मार्गाने जर आपण गेलो, पंथाम योगिनाम ब्रह्मसिद्धये, ब्रह्मसिद्धीचा मार्ग जो योग्याने सांगितलेला आहे, तो मोक्षद्वारम अपावृतम, तो मोक्षाचं द्वार उघडणार आहे. मोक्षाचं द्वार जर उघडायचं असेल तर साधू मार्गाने गेलं पाहिजे, संत मार्गाने गेलं पाहिजे, त्यांच्या योग्यांच्या ब्रह्मसिद्धीच्या मार्गाने गेलं पाहिजे. शिवपंथा अत्यंत कल्याणकारक असणारा मार्ग, जो प्रसंग मजरम पाशमात्मन कवयो विदुहु, जो या सगळ्या मायेचे पाश तोडणार आहे, असा या भगवंताच्या पर्यंत नेणारा मार्ग हा आपल्याला मनाला कुठल्या तरी ठिकाणी गुंतवणे, ते भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्याशिवाय शक्य नाही. म्हणून या ठिकाणी आता पुढे जे भक्तीचं वर्णन करतील, भक्ती म्हणजे काय हे जे सांगतील, आणि या ठिकाणी कपिल महामुनी आपल्या आईला जे तत्वज्ञानाचा उपदेश करतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.
पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.